बघतोय मोदीजींचे पेपरमध्ये कात्रण वगैरे इथं लावलेलं आहे. देवेंद्रजींचं सुद्धा आम्ही बघितलं, अटलजींचं ते हे जे प्रदर्शन भरवलं गेलं, काय विषय काय आहे नेमका? खरं तर मी प्रथमतः भारतीय जनता पार्टी राज्य महाअधिवेशनात शिर्डीचे आयोजक संयोजक आणि इथले पदाधिकाऱ्यांचे प्रथम मी आभार मानतो की भारतीय जनता पार्टीच्या राज्य महाअधिवेशनामध्ये माननीय श्री नरेंद्र मोदींचं 10 वर्षाचं म्हणजे पंतप्रधान ते प्रधान सेवक असं 2014 ते 2024 पर्यंत 10 वर्षांचं महाराष्ट्रातील नामांकित मराठी वृत्तपत्रातील छायाचित्र आणि माहितीचं पंतप्रधान ते प्रधान सेवक माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेबांचं प्रदर्शन लावलेलं. त्याचबरोबर आपण ह्या राज्य अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं विधानसभा निवडणूक 2024 चे प्रचारक ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री ते महाराष्ट्र सेवक माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब हे प्रदर्शन महाराष्ट्रात थांबणार नाही हे या ठिकाणी लावलेले. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या वतीने महामंत्री माननीय श्री राजेश पांडे यांच्या संयोजनातून भारतरत्न अटलजी हेही या प्रदर्शन लावलेले. त्याचबरोबर प्रदेश कार्यालयाच्या वतीनं मोदी कहानी भारत माता की सच्ची सपूत की युवा नमो जीवन एक खोज हेही या ठिकाणी प्रदर्शन लावलेले. खरं तर ह्या 4 प्रदर्शनामधून भारतीय जनता पार्टीच्या 2 पंतप्रधानांची माहिती, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची माहिती आणि त्याचबरोबर नेमकं भारताचे विश्वगुरु म्हणून आपण त्यांना पाहतो त्यांचं जीवन चरित्र कसं होतं हे प्रदर्शनातून आपण मांडण्याचा प्रयत्न केला. आमच्या ह्या शिर्डीच्या स्थानिक संयोजकामध्ये माननीय श्री विनायकजी रत्नपारखी हे प्रदर्शनाचे शिर्डीचे स्थानिक संयोजक आहेत. त्याच्याबरोबर सहसंयोजक आकाशजी आडागरे आणि उमेशजी डोंगरे यांनी ह्या ठिकाणी पूर्ण संयोजनाची जबाबदारी पाठवली आणि मला महाराष्ट्र प्रदेश कार्यालयातून माननीय श्री राजेशजी देशपांडे साहेबांनी ही जबाबदारी दिली होती. 20 ते 25 हजार कार्यकर्त्यांपर्यंत या ठिकाणी आपण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं लोकशाहीच्या 4थ्या स्तंभातील जे काही प्रकाश प्रयत्न केलेला. आतंकवाद, जातीयता, सांप्रदायिकता से कशा पद्धतीने म्हणजे काय काय करावं लागलं तुम्हाला ही माहिती जी आहे ती वरूनच आलेली आहे. त्याच आमचे राजेशजी पांडे साहेब जे प्रमुख आहेत, आमचे वरचे हेड आहेत, त्यांच्याकडून आम्हाला काही वेळोवेळी ज्या काही टिप्स आल्या, माहिती आली, त्याच्यासाठी डिझाईन्स आल्या. त्या डिझाईन्स आल्यानंतर आम्ही त्या फक्त सर्व विखे साहेबांच्या किंवा आणखीन कुठून बाहेरून आम्ही त्या सगळ्या प्रिंट आउट करून घेतल्या आणि त्याची व्यवस्था आम्ही फक्त पाहिलेली आहे. धन्यवाद. मी नितीन